वगैरे आहेत. ईडीचा पण घोटाळा होत आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुका 2 महिन्यांनी येतील. हा संकल्प घेऊन आपण कामाला भले लढताना विजय होईल की हार होईल. साहेब, अखंड महाराष्ट्राला माहित आहे, ज्यावेळी डझनभर झाले मिंदे त्यावेळी निष्ठेचं एकच नाव शशिकांत शिंदे. यानंतर बोलतात माजी जलसंपदा मंत्री आणि साताऱ्याचा ढाण्यावाग आदरणीय माजी जलसंपदा मंत्री शशिकांत शिंदे बोलतायत. हात वर करायचे, जोरदार टाळी द्यायची. पण साहेबांना आपण शब्द देऊया की काही नाही, आजपर्यंत पक्षासाठी, महाराष्ट्रासाठी आणि आमच्यासाठी फार आपण केलेलं आहे. आता आमची करण्याची वेळ आलेली आहे. आमची करण्याची वेळ एवढ्यासाठी म्हणतो, व्यासपीठावर अमोल कोल्हे आहे. कोल्हे साहेब, पूर्वीसारखा संभाजी महाराज आम्हाला बघायचा आहे. व्यासपीठावर उत्तम जानकर आहेत, खोळकर आहेत. त्यांना मी सांगेल आता तुम्हाला महाराष्ट्रामध्ये फिरावं लागेल. व्यासपीठावर या ठिकाणी जितेंद्र आव्हाड आहे, रोहित दोन आहेत, जयंत पाटील साहेब आहेत, आम्ही आहोत. मी एवढंच विनंती करेन की आता धर्माचं राजकारण सुरू झालेलं आहे. पवार साहेबांनी सर्व धर्म समभावनापणाने काम केलं. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन महाराष्ट्रामध्ये राजकारण केलेलं आहे. आता धर्माधर्माची तेढ निर्माण केली जाते. आमचा पक्ष आणि आमचा नेता कसा आहे याचा जर विचार द्यायचा असेल तर आता आमच्या ह्या 7 मावळ्यावर ही जबाबदारी आहे. ही जबाबदारी घेऊन आता महाराष्ट्रामध्ये फिरूया. आम्हाला प्रभारी म्हणून पण नेमलं. मी आणि हर्षवर्धन पाटील साहेब आम्ही दौरा केला. कोल्हापूर बाकी आहे, पाटील आणि पवार आहेत, पण चांगला प्रतिसाद होता. आम्हाला शंका वाटायची गेल्यानंतर कार्यकर्ते भेटतील का नाही, पण बघितलं नेते गेले पण कार्यकर्ता तिथे आहे, तिथेच आहे. हीच उर्मी, ही लढाई आहे. आणि लढाई करायची असेल तर सेनापती कोणी असू द्यावं, सैन्य मजबूत असावं लागतं. आणि ते सैन्य जर मजबूत असेल तर इतिहास घडतो. आम्ही छत्रपतींचे मावळे म्हणून सांगतो. आज शपथ घेऊया. 26 वर्षाचा वर्धापन दिन आहे. साहेब, आता तुम्ही बसा, आशीर्वाद देऊन आम्हाला मार्गदर्शन करा. आता विजयश्री खेचून आणायची ताकद आम्ही सगळे मावळे घेऊन करू. अशा प्रकारचा दृढ निश्चय घेऊन आपण काम करूया, एवढीच विनंती करतो. आणि प्रामाणिकपणाने सांगतो, सत्ता येते जाते, सत्तेमध्ये जाणारे जात असतात, पण सत्ता नसताना जो लढतो तो खरा मावळा असतो, तोच निष्ठावंत असतो. आज शपथ घेऊया, साहेबांना शब्द देऊया. मला माहिती आहे बरेच कार्यकर्ते म्हणतात निवडणूक कशी लढवायची. ईव्हीएम मशीनचा घोटाळा आहे, पैशाचा घोटाळा आहे, आणि देशमुख साहेब इथं वगैरे आहेत. ईडीचा पण घोटाळा, चौकशीचा घोटाळा, कार्यकर्त्यांच्या पाठीमागं फार मोठी सशेमिरा लावला जातो. हे होतं. हल्लीच्या राजकारणामध्ये हा बदल झालेला आहे. लोकशाही निवडणुका आता होत नाही, याचा उल्लेख आदरणीय पाटील साहेबांनी केला. म्हणून आपण लढायचंच नाही. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी लढतो, हा तरी संदेश जाऊन द्या. सुप्रियाताईंचा उल्लेख केला गेला. देशातली अनेक शिष्टमंडळ गेली. 1 ते 2 शिष्टमंडळाचं नाव फक्त लक्षात राहिलं, त्यामध्ये सुप्रियाताईंच्या शिष्टमंडळाचं नाव लक्षात राहिलं. हा आमची ओळख आहे. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करेन, काय व्हायचं ते होऊन द्या. आज हा गेला, तो गेला, तो गेला, तो गेला. ज्यांना जायचं ते होऊन द्या. तो गेल्याशिवाय तुमची जागा तुम्हाला संधी मिळणार नाही. आणि त्यामुळे 2 नंबरचा कार्यकर्ता पुढे कसा येईल, आम्ही दोघांनी तेच करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला वाटतं की आता ही लढाई तशीच करूया आणि साहेबांना शब्द देऊया. पुण्यातून आम्ही निघतोय. उद्या येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती, नगरपालिका होतील का नाही मला माहित नाही. कदाचित 2027ला 1 नेशन 1 इलेक्शनच होईल असं मला वाटतंय. परंतु त्याच्या अगोदर जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुका 2 महिन्यांनी येतील. हा संकल्प घेऊन आपण कामाला लागूया.
भले लढताना विजय होईल की हार होईल, याच्यापेक्षा आम्ही लढतोय आणि मावळे म्हणून पवार साहेबांचे निष्ठावान म्हणून लढतोय याचा तरी शिक्का आपल्यावर लागेल. आणि म्हणून ते करण्याच्या बाबतीमधला भूमिका घेऊन कामाला सुरू करूया. परत एकदा पक्ष मजबूत उभा करूया आणि असा पक्ष मजबूत उभा करू. आणि तो करत असताना परत एकदा सांगतो, रस्त्या उतरल्याशिवाय तुमचं असलेल्या पक्षाची ओळख होत नाही. रोज काही ना काहीतरी प्रश्न आहे आणि तिकडे पण फार आबादी आहे असं नाही आहे. तिकडे पण सावळा गोंधळ आहे. फक्त त्या संधीचा फायदा मिळाला तो पक्ष आता पुढे जाईल. त्यामुळे अनेक पक्षाच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक पक्ष आता बघतायत, अनेक चर्चा होतात. पण ह्या चर्चा होत असताना शरद पवारांच्या नावाचा ब्रँड जो आहे त्या पक्षाची चर्चा झाली पाहिजे, एवढाच माझी विनंती आहे. आणि तेवढे कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. मला खात्री आहे पेटून उठलेला आमचा हा कार्यकर्ता भल्या भल्यांना झोपू शकतो. एवढाच इतिहास निर्माण करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा.